नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता अद्वैत हा हॉस्पिटलमध्ये आहे. अद्वैतला आता शुद्ध येऊ लागलेली आहे. अद्वैतने कलाचा जीव तर वाचवलेला आहे, पण खऱ्या अर्थाने अद्वैतचा जीवसुद्धा कलाने वाचवलेला असतो. जो काही प्रसंग अद्वैत आणि कलावरती ओढवलेला असतो तो इतका भयानक असतो, ज्यामुळं अद्वैत आणि कला दोघंही मरणाच्या दारामध्ये पोहोचलेले असतात आणि त्या सगळ्यातून बाहेर पडणंही खूपच अवघड झालेलं असतं. आणि या सगळ्यातून कलाने, देवी आईच्या मदतीने कलाने अद्वैतला वाचवलेलं असतं. पण अद्वैत शुद्धीवर आलेला असतो. अद्वैत सरोजला विचारतो, खरे कुठे? तेव्हा इकडे सरोज सांगते की खरे ती घरी गेलेली आहे. अद्वैतला बिचारायला खूप वाईट वाटतं. अद्वैत म्हणू लागतो की म्हणजे मी इतक्या वाईट कंडिशनला आहे तरी पण खरे काही इथं थांबली नाही, ती घरी निघून गेलेली आहे. या गोष्टीचा अद्वैतला खूपच त्रास होऊ लागलेला असतो. त्याला वाईट वाटत असतं. आता कलाला जेव्हा कळतं की सरोज तिथं नाही, सरोज निघून गेलेली आहे, तशी कला धावत येते आणि कला म्हणू लागते की आत्ताच्या आत्ता आपल्याला आतमध्ये गेलं पाहिजे. पण सरोजने जाता जाता एक काम केलेलं असतं की तिथे अद्वैतवरती वॉच ठेवायला ठेवलेलं असतं. ते म्हणजे इथे नैनाला. आणि नैनाला सांगितलेलं असतं की तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर तुला त्या मुलीला अद्वैतला भेटू द्यायचं नाही. जर तू तिला अद्वैतला भेटू दिलं तर तुला मी या घरातून हाकलून देणार आहे. नैना मात्र आता त्याच गोष्टीचा विचार करू लागलेली असते. नैनाच्या डोक्यात तेच असतं, काही झालं तरी कलाला आपण पोहोचू द्यायचं नाही, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि मग नैना काही कलाला अद्वैतच्या जवळ जाऊ देत नाही. मग कला तरीही नैनाला तिथून धुडकावते आणि धावतच अद्वैतकडे जाऊ लागते. म्हणू लागते की काही झालं तरी मी तुझं ऐकून घेणार नाही आहे नैनाताई, तुझं बाद झालेलं आहे. कारण माझा नवरा अद्वैत आहे, मला त्याला भेटायचं आहे आणि मी जाणारच आहे, असं ठामपणे इकडे कला सांगत असते आणि धावतच अद्वैतच्या जवळ जाते. कारण अद्वैतची हाक तिच्या कानावर पडत असते. अद्वैत म्हणत असतो की खरे तू आली नाहीस का अजून? खरे तू आली नाहीस का? हे अद्वैतचं चाललेलं असतं. त्यामुळं कलाला अद्वैतला जाऊन भेटायचंच असतं आणि कला अद्वैतकडे येते. अद्वैतला ती भेटत असते आणि अद्वैत तिला म्हणतो की खरे तू आलीस का? मी कधीपासून तुझी वाट पाहतोय. मला असं वाटत होतं तू यायला पाहिजे आणि तू येतच नव्हतीस ना. मला खरंच वाईट वाटत होतं. मला असं वाटत होतं की माझी खरे आता मला भेटायला येणार नाही आहे. तेव्हा कला म्हणते, असं कसं होईल चांदेकर? मी तुला भेटायला येणार नाही असं होऊ शकतं का? तेव्हा अद्वैत म्हणतो, पण तू आली नव्हतीस ना. तेव्हा कला म्हणते, आली येणार आहे, माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम होते त्यामुळे मी येऊ शकलेली नाही, असं अद्वैतला ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणतो की आता तू माझे पाय दाबून दे, तरच मग तुला माहिती आहे ना पुण्य मिळेल तुला, अन्यथा तुला पुण्य मिळणार नाही. हे सगळं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला म्हणते, काय रे चांदेकर तू? असं म्हणत त्याचा सलाईनचा सुई लावलेला हात आहे ना त्याच्यावर टिचकी मारते आणि त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांशी बोलत असतात, भांडत असतात. आणि आता कला अद्वैतचे पाय दाबून देत असते. कलाने खरंच मनापासून अद्वैतची सेवा केलेली असते. अद्वैत म्हणालेला असतो तरच तुला पुण्य मिळणार आहे आणि कला त्याच पद्धतीनं अद्वैतची सेवा करत असते, त्याच्याशी छान पद्धतीनं वागत असते, त्याच्याशी बोलत असते. आणि इकडे आता अद्वैत बरा होतो आणि सरोजने मात्र एकच ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी ह्या मुलीला मात्र मी अद्वैतच्या जवळपासही फिरकू देणार नाही, असं सरोजचं म्हणणं असतं. आणि सरोज त्याच पद्धतीने कलाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असते. पण कला त्यातूनच वेळ काढत कसं तरी अद्वैतपर्यंत पोहोचत असते, अद्वैतशी बोलत असते आणि इकडे अद्वैतशी संवाद साधत असते. जर तसं जाता आलं नाही तर ती सोहमला व्हिडिओ कॉल करायला सांगत असते, व्हिडिओ कॉलवरून त्याच्याशी बोलत असते. हे सगळं कला करत असते. अद्वैत पाहत असतो. अद्वैतच्या लक्षात येतं, म्हणजे आईने मुद्दामूनच हे सगळं केलेलं असतं. या गोष्टी अद्वैतच्या लक्षात आलेल्या असतात. आणि मग अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. कलाशी व्हिडिओ कॉलवरती तो बोलत असतो आणि इकडे कला पण अद्वैतशी प्रत्येक वेळेस संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत या दोघांच्याही डोक्यातून अजूनही त्या गोष्टी गेलेल्या नसतात की तिथे आग कुणी लावलेली आहे. काहीही झालं तरी घरामध्ये जी आग लागलेली होती ती कोणी लावलेली होती, हे सगळं कुणामुळे झालेलं आहे, ह्या गोष्टी मात्र अजूनही अद्वैत
आणि कला यांच्या डोक्यातून गेलेल्या नसतात. दोघंही त्याच गोष्टीचा विचार करत असतात की हे कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरीही कला ही चुकीची नाही हे अद्वैतला पण चांगलंच माहिती आहे. आणि मग हे कशामुळं घडलेलं आहे. शेवटी कला सांगते की तो बिल्डर आलेला होता आणि त्या बिल्डरने सांगितलेलं होतं. त्या बिल्डरने हे सगळं केलेलं होतं हे जेव्हा कला सांगत असते तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हे अशा पद्धतीनं घडलेलं होतं. तेव्हा कला सांगते की हो, कारण जेव्हा तो बिल्डर तिथं आलेला होता तो सांगत होता की आम्हाला ती जागा हवी आहे. मी त्याला म्हणत होते की ही आमची जागा आहे, आम्ही देणार नाही. तेव्हा मात्र त्या बिल्डरने अजिबात ऐकलेलं नाही आणि तो प्रत्येक वेळेस वाद घालू लागला. तो म्हणत होता की देणार नाही म्हणजे, आणि मी त्याला नकार देत होते कारण त्याने आम्हाला खूप मोठी ऑफर दिलेली. तो तिप्पट रक्कम देणार होता, गाळ्याची तिप्पट रक्कम तो आम्हाला देणार होता. आणि त्याचं असं म्हणणं होतं की ते पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, त्याचबरोबर आमचं काम पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागतील, पण तोपर्यंतही मी तुमच्या रोजगाराची सोय करेल. पण मला या गोष्टीमध्ये काहीतरी शंका वाटत होती. हे कसं शक्य आहे, एखादा माणूस आपल्याला एवढं सगळं कसं करू शकतो, आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी कसं करू शकतो, ही शंका माझ्या डोक्यात होती. आणि त्यामुळं मी त्याच गोष्टीचा विचार करत होते. आणि तेव्हा मात्र त्या माणसाने माझं काही ऐकून घेतलं नाही आणि तो माझ्याशी वाद घालत होता, माझ्याशी भांडत होता. आणि त्याच वेळेस त्याने एक गोष्ट केली, ती म्हणजे त्याच्याबरोबरची आणलेली माणसं होती त्या सगळ्या माणसांना त्याने एक करायला लावलं. ते म्हणजे की माझ्या दुकानाला आग लावायला लागली आणि माझ्या दुकानाला त्यांनी आग लावली. हे सगळं जेव्हा घडलेलं असतं आणि तेव्हा मात्र मी खूपच विचारात पडले होते. मला कळतच नव्हतं. घरात तिथे दुकानाला तर आग लागलेली होती, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि तिथे सगळेजण होते आणि मी खूप मोठ्या संकटात होते. मला कळतच नव्हतं की मी नक्की काय करणार आहे. माझ्या डोक्यात गोष्टी, विचारांचं चक्र, विचारांचं काहूर माजलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी घडत होत्या. तेव्हा मात्र मला प्रश्न पडलेला होता की मी नक्की कशा पद्धतीनं हँडल करणार आहे. आणि मी तिथं गेले. मग अद्वैत त्या बिल्डरचं नाव घेतो आणि त्याची सगळी हिस्ट्री काढतो. तेव्हा अद्वैतच्या समोर एक गोष्ट येते, ती म्हणजे त्या बिल्डरला हे करायला सांगितलेलं असतं ते म्हणजे सरोजने हे सांगितलेलं आहे. हे तो बिल्डर अद्वैतला फोनवरती सांगतो. तेव्हा अद्वैतचा मात्र पारा चढतो. अद्वैतला खूप राग आलेला असतो. हे सगळं काय घडलेलं आहे, कारण या सगळ्या गोष्टीचा कुठे काहीही संबंध नाही आहे. आईनं हे सगळं का करावं, कशासाठी आईने हे सगळं केलेलं आहे, असे प्रश्न अद्वैतला पडलेले असतात. आणि त्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं, त्याने स्वतः दुकान पेटवलेलं असतं, हे सगळं कळलेलं असतं. आणि मग त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. त्याने जेव्हा सरोजचं नाव घेतलं जातं तेव्हा पोलीस घरी येतात आणि सरोजला ताब्यात घेतात. पोलिसांचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते सरोज चांदेकर यांनी सांगितल्यामुळे या माणसाने केलेलं आहे. त्याने सर्वांच्या समोर या गोष्टीची कबुली दिलेली आहे. आणि काहीही झालं तरीही आता त्यांना आम्हाला चौकशीसाठी ताब्यात घ्यावंच लागणार आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अद्वैतला धक्का बसलेला असतो आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का असतो तो आभांना असतो आणि कलाला असतो. कलाला थोडंफार वाटतच असतं की अशा पद्धतीनं सरोज मॅडम वागू शकतात, त्यांच्या मनात आमच्याबद्दलचा राग आहे. पण ह्या गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा मात्र अद्वैत सरोजशी असलेलं नातं तोडून टाकतो आणि तो म्हणतो की मला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही आहे. आजपासून आपल्या दोघांमध्ये मुलाचं आणि आईचं जे नातं आहे ते संपलेलं आहे. आणि कलाला म्हणजे खरेला तू कोणत्याही गोष्टीमध्ये वाईट बोलू शकत नाही. आत्तापर्यंत तिनं या घराच्या भल्याचाच विचार केलेला आहे, आत्तापर्यंत तिनं या घराचं भलंच केलेलं आहे असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि सरोजसोबत असलेलं नातं त्याने तोडून टाकलेलं असतं. त्याने तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं नसतं कारण कलाने ती केस मागे घेतलेली असते, कारण आपल्याच घराची बदनामी होणार आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तर कलाने ती केस मागे घेतलेली असते आणि सरोजला सोडवलेलं असतं. परंतु सरोजचा माज काही कमी झालेला नसतो. सरोजला असं वाटत असतं की ही मुलगी प्रत्येक वेळेस माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये येत आहे. अद्वैतने तर सांगितलेलं असतं खरे माझी बायको आहे आणि तिला या घरचे जे सगळे आहेत ते मिळणार आहेत हेही स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि खरे हे जी काही बोलत आहे ते सगळं माझा तिच्यावरती विश्वास आहे, कारण मी स्वतः जेव्हा पाहिलेलं आहे
तेव्हा मला कळलेलं आहे की तिथं काय परिस्थिती होती, तिने मला कोणत्या परिस्थितीमध्ये इथं आणलेलं आहे, हॉस्पिटलमध्ये तिनं मला आणलेलं आहे, हे मी स्वतः पाहिलेलं आहे असं अद्वैत म्हणत असतो आणि तो स्पष्टपणे कलाच्या बाजूने उभा राहिलेला असतो। तेव्हा मात्र आता सरोजची वाट लागलेली असते आणि अद्वैतनंच कलाला जगदंबा भांडार पुन्हा मिळवून देण्याचं ठरवलेलं असतं। पुन्हा एकदा जगदंबा भांडार कलाचं जे आहे जसेच्या तसं राहणार असतं आणि अद्वैतने या सगळ्या गोष्टी मनापासून केलेल्या असतात आणि त्याचबरोबर सरोजसोबत नातं तोडून टाकलेलं असतं आणि तिची वाट लावलेली असते। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।